गरम पाणी, गरम दूध आणि मध यापैकी कुठली अशी गोष्ट आहे की जी श्रावणामध्ये किंवा पावसाळ्यात आपण दररोज खाऊ शकतो? उत्तराचा विचार केला? आता चरकाचार्य काय सांगतात मी ते सांगते. पानभोजन संस्काराणाम प्रायः शौद्रान्वितान, म्हणजे पिण्यामध्ये किंवा खाण्यामध्ये किंवा कुठला पदार्थ बनवण्यामध्ये देखील तुम्ही मधाचा वापर श्रावणामध्ये किंवा पावसाळ्यात आरामात करू शकतात. आता कसं आहे, पावसाळ्यातलं वातावरण ओल्लं हिरवागार सगळीकडे एक आल्हाददायक असतो आणि काही दिवसांनी आपण कंटाळून जाऊ इतका गारवा असतो. यालाच आयुर्वेदामध्ये ऍसिडिटी किंवा आम्लता शरीरात वाढणं म्हणतात. मध गोड आणि तुरट रसाचं असतं. हे वृक्ष म्हणजे कोरड्या गुणाचं असतं. बाहेरचा जो ओलावा आहे त्याचप्रमाणे शरीरात देखील ओलावा वाढतो, तो कमी करण्याचं काम करतं. या सततच्या गारव्यामुळे शरीरातली पचनशक्ती अग्नी कमी होत असतो. मध अग्निदीपनाचं, म्हणजे जसं आपण गॅस पेटवला आणि तो वाढवल्यावर कसा छान हळूहळू वाढतो, त्याच पद्धतीने शरीरातल्या जाठर अग्नीची शक्ती वाढवण्याचं काम मध करतो. या वातावरणामुळे काही काहींना थकवा येतो, तर मध हे बल्य देखील आहे, शरीराला ताकद देणारं आहे. याशिवाय स्वर्य वर्ण्य म्हणजे आपला चेहरा सुंदर करणंच नाही तर खाण्यातनं देखील आपल्या चेहऱ्याचा पोत रंग सुधारणारं, स्वर्य म्हणजे आवाज सुंदर करणारं आहे. याशिवाय मधाचं सगळ्यात महत्वाचा गुणधर्म सांगितला आहे तो म्हणजे ते शरीरातली उष्णता कमी करतं, रक्त आणि पित्तातली उष्णता कमी करतं, कफ कमी करतं. परंतु आता इथे दोन कंडिशन येतात. मध हे किंचित वातुळ आहे म्हणून जास्त प्रमाणात खायचं नाही. तुम्ही फार फार तर दिवसभरात 1.5 चमचा प्रमाणात मध खाऊ शकतात. लहान मुलांना पाऊण चमचा पुरे. याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही गरम पदार्थासह मध घ्यायचं नाही. हल्ली जी जाहिरातीत दाखवताना गरम पाण्यासह मध, आयुर्वेद त्याला निषेधार्थ मानतं. बरं, आता यामध्ये अजून एक गोष्ट सांगते की आपली संस्कृती किती सुंदर आहे. पूर्वीच्या काळी पाहुणे आल्यावर त्यांना गुळ दिलं जायचं जेव्हा चहा नव्हता, पण हिमालयन वासी त्यांना मध दिलं जायचं. इव्हन लग्न करत असताना लग्नाच्या विधीमध्ये मधुपर्क प्राशय म्हणतात, म्हणजे मध तूप आणि दही देण्याची पद्धत आहे. मध तूप आणि दही एकत्र घेतल्याने देखील वृक्ष म्हणजे पौरुषत्व शक्ती स्त्री आणि पुरुष दोघांची वाढत असते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या सणावारांमध्ये देखील त्या गोष्टींचा रोज सेवन कसं करावं, त्याचा फायदा कसा करून घ्यावा, त्याचा उपयोग कसा करून घ्यावा, या अशा छोट्या गोष्टींमध्ये आपलं शास्त्र संस्कृती गुंफलेली आहे. धन्यवाद.